स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये. आणि आपण आज थेट पहिली ड्युटी करून थेट जिममध्ये आलो. थेट. सो आज एवढी मोकळी जिम भेटली ना मला, एक नंबर. आणि खूप दिवसांनी या जिममध्ये आलोय. ती आधी जी जिम होती ना त्याच्यामध्ये गर्दी खूप असायची आणि पाहिजे तसं असं मजा येत नव्हती. सो पुन्हा बॅक टू द ओल्ड जिम. आणि आज आपण स्मॅशिंग चेस्ट मारणार आहे. मी तेव्हा भाऊ याला तोडायचं याला तोडायचं एवढं नाही बरोबर याला तोडायचं मग कसं होईल दिवस उचलणार एक दिवस तुला तोडणार असं तोडणार नाही. 75 LBS. ॲक्च्युली ना इथे काही वेट्स केजीज आहेत, काही वेट LBSमध्ये आहेत आणि ना काही वेट्स नाही आहेत. तर आपला ॲटिट्यूड काय आहे? नो कंप्लेन. पॉझिटिव्ह काय ते बघायचं. काही वेट्स नाही आहेत ना, जे हायर वेट्स आहेत ना, ते हायर वेट्स उचलायला मजा येते आणि मोटिवेट होतो की भाई हे उचलत नाही आहे ह्याच्यानंतर म्हणजे समजा 25 नाही आहे, 25 नंतर 30 नाही आहे, 30 नंतर डायरेक्ट 32 आहे. हे 32 उचललं पाहिजे आपण. सो हे मोटिवेट करतं. तर मी आता 75 LBS उचलतो. किती रेप जातील? मी तर बोलतो मला 10 रेप जातील. 100% 10 रेप्स. बघूया. 7च रेप्स गेले. पण जर 75 LBSचे 7 रेप्स गेलेत म्हणजे मला 40 किलो उचलता येईल. ट्राय. सगळे ब्लॉग ना असे अर्धे झालेत. गावाला गेलेलो आणि परत गावाला पण काय होतं माहिती आहे का, मेडिकल इमर्जन्सी होती. सो काय करता आलं नाही, काय शूट करता आलं नाही आणि ते बरोबर पण वाटत नव्हतं मला. जरा असं म्हणजे थोडं अटेंटिव्ह राहावं आपण तिथे आणि थोडंसं तिथे अटेंटिव्ह राहून तिथे थोडंसं जे काय असेल, जे काही मदत लागणार आहे, काय लागणार आहे थोडं करावं. म्हणून काय ते हे नाही, शूटच नाही केलं. सो आलो मी घरी. आल्यानंतर म्हटलं की भाई काय विषय, आपण एवढं गेलो आणि काय हेच नाही केलं. पण नाही, नेक्स्ट टाइम मी जाईन ना तेव्हा मी काही एमर्जन्सी नसताना जाईन, फिरायला म्हणून जाईन किंवा मग थोडासा टाइमपास म्हणून जाईन. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगू का, बेस्ट प्लेस म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर एक्सप्लोर करायची असेल ना, तर ती चालत एक्सप्लोर करायची. मी एवढे दिवस आहे ना नुसतं बाईक आणि कार ह्याच्यावरतीच गावाला फिरलोय. मी चालत फिरलोय भाई. काय एक्सप्लोर होतं माहिती का, हर एक एक गल्ली, कुठे हे आहे, कुठे काय आहे, कुठे कसं काय बनतंय काय नाही. माझं हे सांगणं कोणाला आहे माहिती आहे का, जे इच्छुक आहेत म्हणजे काहीतरी कशात तरी इन्व्हेस्ट करा किंवा काहीतरी करा, असं जे लोक त्यामध्ये इच्छुक आहेत किंवा काहीतरी मला करायचं. आता समजा तुम्हाला ना एका एरियामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा एखादं म्हणजे तुम्ही घर बघताय, तर तुम्ही गाडीने जाऊ नका, चालत जावा. थोडं वॉकिंग करा. आजूबाजूचा 1 किलोमीटर पर्यंतचा अख्खा एरिया बघा. तुम्हाला तर आणि मेन म्हणजे ना, काही मोबाईलमध्ये करतोय किंवा काय असं नाही. कानाला जे आवाज येत आहेत ना, ते बघा. लोक कशी आहेत, काय आहेत, आजूबाजूची लोक कशी आहेत, काय म्हणतायत, काय बोलतायत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या चालत फिरल्याने कळेल. सो चालत जिथे पण जाल ना, तिथे चालत फिरा. चालत आजूबाजूचा सगळं एरिया स्कॅन करा. बाबा बरोबर आहे, नाही आहे, काय आहे, असं सगळं फिरून मग नंतर डिसिजन घ्या. तुमच्या डिसिजनमध्ये नाही सुधारणा झाली, पाहिजे ते हरेल, पाहिजे ते. अचानक भयानक मध्ये आपण चाललोय एक गाडी बघायला. ऍक्च्युली ना म्हणजे काय कसं बोलू, म्हणजे कसं सेकंड हँड असं नाही, पण घरी मला विरोध होतोय की सेकंड हँड गाडी आता तू पहिल्यापासून नुसतं सेकंड हँड गाडीच घेतोय. पहिला i20 झाली, ती पण सेकंड हँड होती. स्कोडा झाली, ती पण सेकंड हँड होती. आणि आता पुन्हा त्यांना माहिती नाही, पण मी चाललोय पुन्हा ती चूक करायला. एक स्कोडा आहे ऑक्टाविया, नवीन वाला मॉडेल आहे. हा, बघूया. बघायला काय जात नाही, बघूया. कारण का माहितीये का, बाकीच्या गाड्या मी चालवल्या ना, जर्मन मध्ये जो फील आहे ना, तो फील कशात नाही. भाई 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 भाई, पण ना सेकंड ओनर आहे यार. सेकंड ओनर नसते ना, त्यामुळे मी विचार पण केला असता. पण सेकंड ओनर आणि मी बघितलं पण मूर्ख मी आलो इथं.
ब्लॅक कलर सेक्सी आहे पण चालवून बघूया काय काय. चालवली गाडी, एकदम बकवास, एकदम म्हणजे असं वाटत होतं की मी गाडीला असं खेचतोय, बाबा चल तू पुढे चल, आणि माझी साला काय असं वाटतं की बाबा मी उगाच विकली, पण काय समजत नाही, कन्फ्युजन आहे कन्फ्युजन. म्हणजे बायकोला तर मी फोन केला, तिला म्हटलं की बाबा असं आलोय मी जरा बघायला स्कोडा. मला बोलते काही करायचं सेकंड हँड गाडीला जायचं नाही, जायचं आता तर फक्त आणि फक्त नवीन गाडीला. म्हटलं आता ना मी एक म्हणजे एक डिसिजनच घेतो की किमान आहे ना 6 महिने 7 महिने किंवा 8 महिने किंवा वर्षभर तरी ना मी गाडीचा विषयच काढत नाही. कारण मला कुठली गाडी आवडतच नाही आहे. मी म्हणजे असं हॅरियर वगैरे पण असं आहेत चांगल्या गाड्या, नाही असं नाही आहे, पण एक असतं ना आतून यार हे ले लो भाई, असं म्हणजे ये ले लो बस, ये लेके खतम करो, असं होतच नाहीये. सो थांबूया आपण, बघूया काय करायचं. मला सजेस्ट करा की कुठली गाडी मी घ्यावी, कमेंट्स मध्ये सांगा मला. तर चला पहिले आलोय, सायकल चलाते चलाते तुम इधर आवाला. हा 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 हे शपथ. आपलं कमी डिस्टन्स असेल पण साला डिस्टन्स भरपूर आहे यार, भरपूर म्हणजे भरपूर आहे. आणि पावसाने नाही घामाने भिजलेलं आहे. जवळ ना आधीच जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सगळ्यांचं पिकनिक स्पॉट आहे तळापाणी, आणि आम्ही यायचो ना तर माझ्या मते नाही महिना 2 महिन्यात एकदा यायचो, किंवा 2 महिन्यात तर एकदा महिन्यात एकदा यायचो. पण तर पावभाजी पाणीपुरी आणि त्या पुढच्या चौकातलं एक आईस्क्रीम कॉर्नर आहे, तिथे ते रोल कट करून भेटतो, तिथे आईस्क्रीम बास, याच्यावरती काही एकही रुपया खर्च नाही. आणि इथे बोटिंग बोटिंग बास, बाकी काही नाही. इथे पण महाराजांचा पुतळा आहे तिकडे, जाऊया तिकडे. मुघलचा लॉक आणला नाही तिथे गेलो. तर या सुंदर नोट वरती आपण आजचा ब्लॉग एंड करूया. आज मी एवढी सायकल केलंय ना, इथून म्हणजे नाही म्हणता जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर सायकल चालवली असेल मी. हालत बेकार झाली, बेकार. सकाळी एवढं हेवी उचललंय, हे पहिल्यांदा पावसाने नाही घामाने भिजलं एकदम चिंब. तर चला काहीतरी खातो आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतो.